नमस्कार मित्रांनो, बी ए भाग 2 मराठी पेपर क्रमांक 4 याच्यावरती आपण पाठीमागच्या वेळेला जी काही चर्चा केलेली आहे त्या चर्चेला अनुसरून खरं तर मला असं वाटतं की कविता हा मानवी जीवनाचा मुक्ताविष्कार आहे आणि या कवितेचा मुक्ताविष्कार तुम्ही काव्यगंध नावाच्या पुस्तकातून या 6 कवींच्या माध्यमातून अभ्यासणार आहात. आपण बरीच चर्चा केली, बऱ्याच भूमिकेतून काही गोष्टी आपण स्वीकारल्या, त्याला एक वेगळी किनार एकंदरीत आली आणि म्हणून काव्यगंध पुस्तकामध्ये या 6 कवींच्या कविता आपल्याला अभ्यासायच्या. त्याच्यामध्ये पहिल्या कवीचा आपण काय करतोय, चर्चा करतोय. पहिले कवी केशवसूत, त्याच्यातल्या 2 कवितांचा 2-3 कवितांचा आशय आपण बघितलेला आहे. कविता ही जीवनाला घडवते, कविता ही मानवी जीवनाला आकार देते, कविता ही माणसाच्या जीवनाला त्याला स्वतः व्यक्त व्हायला संधी देते. कवितेतून व्यक्त होणारा विषय आशय हा जो असतो तो माणसाच्या जीवनाला निश्चितपणे आकार देतो. कसा देतो? कारण इतरांचा अनुभव आपण ज्यावेळेला वाचतो, इतरांचा अनुभव ज्यावेळेला आपण ऐकतो, म्हणजे एखाद्या कवी संमेलनामध्ये एखादी कविता बघा तुम्ही व्हॉट्सअपवर आलेली किंवा यूट्यूबवरची एखादी कविता ऐकायला लागला की हास्य कवींचं संमेलन जेव्हा टी व्हीवर आपण बघायला लागतो, व्हॉट्सअपवर बघायला लागतो, त्यावेळेला त्यानं त्याचं निरीक्षण जे केलं असतं, तो कवी जो मांडत असतो ना ते इतकं सुंदर मांडत असतो. मग कौटुंबिक मांडत असेल, आपल्या बायकोच्या विषयी मांडत असेल, आपल्या कुटुंबाविषयी मांडत असेल, घरातल्या घडणाऱ्या घटना मांडत असेल, तर त्या आपल्याला इतक्या आनंददायी वाटतात, आपण खळखळून हसायला लागतो, आपण उत्साहानं ते ऐकायला लागतो, टाळी देऊन त्याला दाद देतो. त्यामुळं कवितेमध्ये ताकद आहे की काय, माणसाच्या जीवनावर परिणाम करणं. म्हणून भाषा, आणि ही भाषा ज्या साहित्यामध्ये असते, कथा, कविता, कादंबरी, नाटक, याच्यामध्ये ही जी भाषा असते ती भाषा तुम्हा मला वेगळ्या जाणीवेतून कुठंतरी घडवते आणि म्हणून ती भाषा फार प्रभावी आहे. ती भाषा फार जाणीव किती प्रभावी आणि किती आनंददायक आहे, किती ताकद आहे तिच्यात, हे आपल्याला कवितेतनंच कळतं ना, कथेतनंच कळतं. अण्णाभाऊ साठेंच्या कादंबऱ्या वाचायला लागलो की इतकं भारावून जातो तो प्रसंग सगळा किंवा तो सगळा परिसर डोळ्यासमोर बाहेर लागतो, कारण त्यांनी तशी भाषा वापरलेली असते, कारण त्यांनी तसं ती रचना केलेली असते आणि म्हणून त्या अंगानं त्याचा विचार एकंदरीत आहे. आणि म्हणून क्रांतिकवी केशवसूतांची कविता आपण अभ्यासाला आहे. 5 कविता त्यांच्या आहेत. त्याच्यापैकी पहिली कविता तर आपण बघितलेलीच आहे, म्हणजे पहिली कविता त्या ब्राह्मण मुलाची आणि त्या असणाऱ्या ब्राह्मण माणसाची आणि त्या मुलाची, मजुरा असणाऱ्या त्या अस्पृश्य मुलाची, त्यांच्यातला संवाद आपण बघितलेला आहे. त्यानंतर पुढं नवा शिपाई नावाची कविता पाहिलेली आहे. नव्या दमाचा शूर शिपाई आहे मी, कोण मला वटणीला आणू ते शक्ती पाहे, असं कवी सांगायला लागला. आणि आता पुढची जी कविता केशवसूतांची जी आहे की ज्याच्यावर आपण थोडासा विचार केला की तुतारी. आता केशवसूतांच्या काळामध्ये जर असा विचार केला तर सामाजिक दोषावर, त्यावेळच्या विषमतेवर प्रहार करणारी ही कविता आहे आणि समाजातला अन्याय, अत्याचार, पिळवणूक हे सगळं जे आहे ते जावं आणि म्हणून समाजाला न्याय मिळेल याच्यासाठी कवीनं काय केलं आहे, तुतारी फुंकायचं ठरवलेलं आहे. आणि म्हणून तुतारी, एक तुतारी मला आणून द्या, मी स्वप्राणानं ते फुंकणार आहे, असं कवी सांगतोय. आणि ते कवीचं काव्य वाचताना किंवा केशवसूतांची कविता वाचताना जीवनाला एक वेगळा आकार प्राप्त होतो. म्हणजे कवी पेटून उठलेला आहे. अन्याय, अत्याचार, पिळवणूक त्यावेळेचा आहे, म्हणजे 19व्या शतकाच्या अगदी उत्तरार्धामध्ये केशवसूतांचा कालखंड आहे आणि त्या कालखंडामध्ये त्यावेळची सामाजिक पार्श्वभूमी केशवसूतांना अस्वस्थ झालेली आहे आणि म्हणून कवी सांगतोय, खवळून उठतोय आणि तो म्हणतोय मला तुतारी हवी आहे, तुम्ही आणून द्या मला ती, मी स्वप्राणानं ती फुंकणार आहे, तिच्या कर्कश आवाजानं सारे गगन काय होणार आहे तर दुमदुमून मी टाकणार आहे आणि आजपर्यंतच्या आकाशाच्या पोकळीमध्ये दुःखी आवाज जे उमटले होते ना ते आता पुन्हा उमटणार नाहीत याची दक्षता मी घेणार आहे. आणि म्हणून या आवाजाला शब्दरूप देण्यासाठी, त्याच्यातील अन्यायाला वाचा फोडण्यासाठी कवीला तुतारी हवी आहे. आणि म्हणून तुतारी म्हणजे सतार, तुतारी म्हणजे वीणा या अर्थानं, म्हणजे ही वाद्ये उपयोगाची नाहीत कवी म्हणतोय, आणि सतार, वीणा ही वाक्य उपयोगाची नाहीत, तर मला तुतारीच पाहिजे. कारण तुतारी रणसिंग त्याला आपण म्हणतो आणि तुतारी फुंकल्यानंतर खडबडून माणूस जागा होतो. म्हणजे मिळमिळीत वाजणारी वाद्य कवीला अपेक्षित नाही आहेत, तर त्याला चैतन्य निर्माण करणारी, लढण्याचं सामर्थ्य देणारी अशी वाद्य कवीला अपेक्षित आहे. त्याच्यातलं ही एक तुतारी आहे आणि म्हणून ती तुतारी कवीला हवी आहे. आणि म्हणून कवी म्हणतोय जुलूम, रूढी याच्या मगरमिट्टीत इतके आपण अडकून पडलेलो आहोत की ही वेळ आता आनंदाची आहे. ही आहे का आनंदाची वेळ? ही वेळ आता कशाची आहे? कवी सांगतोय तर देशाचं अवकाश ढगांनी भरून गेलेलं आहे.
आणि ते कसलं ढग आहेत तर दुबळ्या माणसं जे आहेत की ना, हे सगळे अंधार अत्याचार याचे सगळे ढग या ठिकाणी आले आहेत. देशाचा अवकाश सगळं ढगाने भरून गेलेला आहे. रवी किरणांचा चुराडा झाला आहे. सगळा मोहर आता गळून पडलेला आहे. हे योग्य आहे का? म्हणून कवी म्हणतोय, काही लोक अजूनसुद्धा जुन्या कथा परंपरा रूढी या सगळ्या सुंदर आहेत असं सांगतायत. नव्याचं खोटं करून सांगण्याचा म्हणण्यापेक्षा प्रयत्न करायला लागलेले आहेत, किंवा जुनं जे आहे की जे समाजाला उपयोगाचं नाही तेच पुढं रेटण्याचा प्रयत्न करतायत, ते मला अपेक्षित नाही. आणि म्हणून कवी म्हणतोय, जुने जाऊ द्या मरणा लागुनी, जाळून किंवा पुरुनी टाका. जुनं सगळं आता मरणा लागून आहे, ते जाळून आणि पुरून टाका. आता काय करा, हे जुनं ते सगळं नष्ट झालं पाहिजे. आणि म्हणून पूर्वजांचं बंधन आता तुम्ही मानू नका, तुम्ही एक करा. कवीने इथं सांगितलेलं आहे की चला, निसर्ग आता कठोर आहे, तुम्ही चला. म्हणजे चला, कारण निसर्ग कठोर आहे, त्याला कशाची पर्वा नाही, म्हणून खचून जाऊ नका. काळाबरोबर आता तुम्ही झगडा करा, काळाबरोबर झगडलं पाहिजे. आणि त्याला ज्या गोष्टी चुकीच्या आहेत ना त्याच्यावर लात मारून पुढं गेलं पाहिजे. म्हणून आपण म्हणतो ना, लात मारीन तिथं पाणी काढीन फरगे. चला. आणि म्हणून कवी म्हणतोय, घरात रडत बसणं हे तसं पाहिलं तर भ्याडपणाचंच लक्षण आहे. प्रत्येक गोष्टीला सामोरं गेलं पाहिजे, प्रत्येक गोष्टीला सामोरं जाऊन आपण काहीतरी केलं पाहिजे. आणि म्हणून त्याच्यावर लाता मारा असं म्हणतोय. पडक्या सगळ्या जुन्या वाड्यासारख्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या सगळ्या जाण्यासाठी नवा विचार स्वीकारणं हे गरजेचं आहे. आणि म्हणून कवी म्हणतोय की तुम्ही आता लयात चाललेला आहात, हे लक्षात ठेवा. सर्वजण जुनं स्वीकारायला लागलेला आहात. धर्माचा डांगोरा आता पिटून नीतीला आणि न्यायाला अडथळा आणला जात आहे. नियम माणसासाठी असतात, माणूस नियमासाठी नसतो. ते आपण मारक असतील ते नियम, तर त्या नियमांना सुद्धा तुम्ही गाडून टाका. म्हणून तुमच्याकडे जी सगळी बंधनं आहेत ती बंधनं तुम्ही झुगारून दिली पाहिजेत असं कवी एकंदरीत सांगतोय. म्हणून उन्नतीचा उंच धरा, उन्नतीचा या ठिकाणी झेंडा तुम्ही हातात घेतला पाहिजे. देव आणि दैव यांना घनघोर संग्राम आता सुरू आहे. सत्य असत्य, अधर्म धर्म, खोटं बरोबर या सगळ्यांचा आता संघर्ष सुरू आहे. त्याच्यात तुम्ही योग्य गोष्ट स्वीकारली पाहिजे. हा विचार किती चिंतनपर आहे हो, किती वैचारिक आहे हो. हा किती कवीनं केलेला विचार आहे आणि तो तुमच्यासमोर ठेवलेला आहे. आणि त्या अंगानं कवीनं या कवितेतून ही विचारसरणी मांडलेली आहे. तासाला ज्यावेळेला आपण येणार आहात त्यावेळेला याच्यावरचा आणखी समीक्षा, याचा आशय आपण सविस्तरपणे निश्चितपणे बघणार आहे. पण केशवसुतांच्या कवितांना किंवा याच्या विचारांना आतापर्यंत थोडासा जास्त वेळ जरी लागला असला तरीसुद्धा या कवितेमध्ये एक वेगळ्या प्रकारची ताकद आहे. म्हणून 19व्या शतकामध्ये ज्ञानोबा तुकोबांच्या कवितेच्या नंतर कित्येक वर्षानंतर 19व्या शतकामध्ये ज्यावेळेला स्वतःच्या भावना स्वतःच्या कवितेतून व्यक्त करायला केशवसुतांनी ज्यावेळेला सुरुवात केली त्यावेळेला आधुनिक मराठी कवितेचे ते जनक मानले गेले. आधुनिक मराठी कवितेतला खरा प्रभावशाली विचार केशवसुतांनी मांडला. म्हणून कवी कुलगुरू केशवसूत असंही त्यांना म्हटलं गेलेलं आहे, किंवा कवी केशवसुतांना उत्क्रांतीवादी कवी असंही या अर्थानं म्हटलेलं आहे. एकंदरीत प्रस्थापित व्यवस्थेविरुद्ध कवीनं बंड त्या काळात पुकारलेला आहे आणि त्याच्यासाठी कवी स्वतः नवा शिपाई झालेला आहे. कवी रणशिंग घेऊन हाता फुंकून नव्या समाजाला नवी दिशा देणारा एक जागृत सेवकच बनून पुढं आलेला आहे. आणि म्हणून प्रस्थापित अन्यायाविरुद्ध बंड पुकारलं, नव्या विचारांची तुतारी मला आणून द्या असं कवी म्हणतो. आणि रूढी परंपरेवरती मी खरोखर हल्ला करणार आहे याची जाणीव कवीनं फार चांगल्या पद्धतीनं एकंदरीत करून दिलेली आहे. आणि म्हणून क्रांती कवी केशवसूत त्यांच्या सामाजिक कविता आपण या ठिकाणी बघायला लागलेलो आहे. आता चौथा कवीची कविता जी आहे ती मजुरावर उपासमारीची पाळी आणि सामाजिक समतेविरुद्ध आर्थिक समतेचा संघर्ष कवीनं या ठिकाणी निर्माण केलेला आहे. म्हणजे कवीला सामाजिक समता हवी आहे आणि त्याच्यासाठी कवी असं सांगतोय की समाजातला कष्ट करून पुरेसे जे पैसे ज्याला मिळत नाही अशा समाजातल्या माणसाला किंवा अशा समाजातल्या माणसाविषयीच्या जाणीवेला एक वेगळी विचारसरणी कवीनं इथं स्पष्ट केलेली आहे असं म्हणायला काय हरकत नाही. तर जीवन माणसाचं विशाल आहे आणि या जीवनामध्ये कवीनं त्या अंगानं त्याचा विचार एकंदरीत मांडलेला आहे. म्हणजे मजुरावर उपासमारीची पाळी या कवितेतून कवीनं काय सांगितलेलं आहे तर आता सध्या मजुरांना काम मिळत नाही. ती त्यावेळेस आत्ताची परिस्थिती आहे त्याच्यापेक्षा भयानक परिस्थिती त्या काळात केशवसुतांच्या काळात होती. म्हणून मजुरावर उपासमारीची पाळी आलेली आहे. तेव्हा मजुरांनी धीरानं
सामना करून पुढं गेलं पाहिजे असं कवी फार प्रभावीरित्या एकंदरीत सांगत राहतो. कवीला त्याचा विचार कसा पटलेला आहे हे कवीनं इथं फार प्रभावीरित्या जाणून दिलं आहे. या कवितेचा आशय फार सोपा आहे, तोही सांगितलेला आहे. आणि शेवटची कविता केशवसुतांची जी आता 5वी कविता आहे जी आहे ती गोपन केली छान. काय म्हणतो, जसं एखाद्या कवितेमधून कवीनं या अगोदरच्या मजुरावर जी उपासमारी आलेली आहे त्याचं विदारक सत्य मांडलेलं आहे. नव्या व्यथा वेदना त्या मजुराच्या जशा कवीनं मांडल्या आहेत आणि त्यात अत्यंत संवेदनशीलतेनं मांडलेल्या आहेत. म्हणजे कवी हे सगळं सांगतो की सूर्य मावळतीकडे गेलेला असतो, दुःख त्याच पद्धतीनं या ठिकाणी मागं ग्रासलेलं असतं आणि मग त्या मजुराची मुलं कशी असतात किंवा त्याचा वडील आजारी असतो वगैरे वगैरे याचा आशय या कवितेमध्ये फार सुंदररित्या कवीनं एकंदरीत सांगितलेला आहे. आणि आता गोपन केली छान या कवितेतून कवी काय सांगतोय तर केशवसुतांची ही कविता थोडीशी रूपकात्मक आहे. या कवितेमध्ये समाजातील अनिष्ट रूढी प्रथा कठीण जे आहेत त्या मला घालवायच्या आहेत. त्याच्यासाठी कवी काय म्हणतो तर दगडधोंड्याने मारून घालवायचे आहेत. मग दगडधोंड्याने म्हणजे काय तर जसं पिकावरच्या पाखरांना हटवण्यासाठी गोपनीत दगड गोटा घेतला जातो आणि त्याला जसं झुसकावलं जातं तसं अन्याय अत्याचार रूढी परंपरा याच्या विरुद्ध कवी संघर्ष ओढून पेटला आहे. आणि जगावेगळा कवीला हे सगळं गोफन कवीनं तयार केलेली आहे. ही हृदयाची आतडी काढून त्याची पिळवणूक करून म्हणजे त्याचे पिळवणूक मी सगळं करणार आहे, फाडून आतडी त्याचा दोर मी बनवलेला आहे आणि त्वेषाचा तो पीळ आहे. कवी सांगतो अरे हृदयाची आतडी काढून त्याचा पीळ बनवणं आणि ते त्वेष आहे त्याच्या पाठीमागं आणि त्वेष असल्याशिवाय हे अन्याय अत्याचार. मग कवी म्हणतो सहन करून घेऊ नका, मर्यादेपर्यंत सहन करण्याचं सामर्थ्य असतं, पण तुम्ही काय करा तर त्याच्यावर त्याला संघर्ष करा, त्याला त्याच्याविरुद्ध अन्याय अत्याचाराविरुद्ध पेटून उठा, लढण्याचं सामर्थ्य ठेवा, तर तुम्हाला तुमच्या स्वतःच्या आयुष्यामध्ये स्वातंत्र्य चांगल्या पद्धतीने मिळणार आहे किंवा तुम्ही चांगल्या पद्धतीने जीवन जगणार आहे. आणि म्हणून जीवनाचा शोध घेण्याचं सामर्थ्य केशवसुतांच्या कवितेमध्ये किती मोठं आहे हे केशवसुतांच्या कवितेतून कळतं. आणि कवीनं तसं पाहिलं तर गोपन केली छान या कवितेतून जे आळस करणारे आहेत, पोकळ बाता मारणारे आहेत, वैऱ्याशी भांडण्याऐवजी त्याच्या जवळ जाऊन त्यालाच आपलंसं करणारे आहेत अशांच्या माणसांनाही खऱ्या अर्थानं चपराक आहे. म्हणून कवी सांगतोय गोपन केली छान. किती समर्पक शीर्षकांच्या या कविता आहेत आणि त्यांचा आशयसुद्धा किती हृदयाला भिडणार आहे. म्हणजे सामाजिक आशय आहे, समाजातल्या व्यथावेदना, समाजातल्या जाणीवा, समाजातल्या भावमय स्थिती याचं एक वेगळेपण कवीनं या कवितेतून चित्रित केलेलं आहे. म्हणजे या 5 कविता केशवसुतांच्या ज्या आहेत त्या जाणीवेतून एका वेगळ्या पद्धतीनं एक वेगळेपण स्पष्ट करतात असं मला एकंदरीत वाटतं. तर या तासाला आपण थोडासा राहिलेला जो भाग होता या कवितांचा थोडासा म्हणजे याच्यावर आणखी तुतारीवर आपण विश्लेषण घेतलेलंच होतं. त्यानंतर नवा शिपाई या कवितेचा आशय आपण पाहिलेलाच होता. अंत्यजाच्या मुलाचा पहिला प्रश्न या कवितेत पाहिला होता. पण मजुराची उपासमारीची पाळी आणि गोपन केली छान या छोट्या 2 कविता ज्या आहेत त्याच्यामधून सुद्धा सामाजिक जाणीव, सामाजिक तीव्रता, कवीला जी काही अस्वस्थपणा कवीच्या अंतःकरणामध्ये जो निर्माण झालेला आहे त्याचं विवेचन या अंगानं तिथं स्पष्ट केलेलं आहे. आणि कवीला या सगळ्या अंगानं एक वेगळी अवस्था त्याच्या मनामध्ये खरोखर निर्माण झालेली आहे. म्हणून जीवन हे माणसाचं विशाल आहे. माणसाच्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या समस्या जरूर असतील, माणसाच्या जीवनामध्ये त्याला खरोखर अनेक प्रकारचं दुःख असेल, पण त्याच्यावर मात करण्यासाठी कवीनं सातत्यानं तुम्ही तुमच्या स्वतःची अस्मिता जागृत ठेवा, संवेदनशीलता जागृत ठेवा असं कवीनं सांगितलेलं आहे. अस्मिता म्हणजे मी कुणीतरी आहे किंवा मी खरोखर प्रत्येक गोष्टीविषयी मला ओढ आणि आस्था आहे आणि मी अन्याय अत्याचार पिळवणूक कधीच करून घेणार नाही आहे. मी माझा स्वतःचा मार्ग स्वतः शोधेल. जो स्वतःच्या रस्त्यानं स्वतः जातो ना त्याला काही अडचण नसते. जो दुसऱ्याच्या रस्त्यानं जायला लागला की त्याला अडचण येण्याची शक्यता असते. दुसऱ्याच्या रस्त्यानं जाणं म्हणजे काय, दुसऱ्यानं पाडलेल्या वाटेनं जायला फार सोपं वाटतं, पण स्वतःची वाट स्वतः शोधायला लागलो की खडतर प्रवास. पण खडतर प्रवासच खरा पुढं सुखी जीवनाचा मार्ग. म्हणून स्वतःचा मार्ग स्वतः शोधा. बऱ्याच जणांना असं म्हटलं जातं की काय रे तू कोण बनणार आहेस, तर त्यावेळी तू अमक्या अमक्याचं नाव सांगतो, मी अमक्या अमक्या माणसासारखं बनणार आहे. अरे त्या माणसासारखं तू कधीच बनणार नाहीस, कारण तो माणूस बनलेला आहे. मी स्वतः बनणार आहे असं जेव्हा तुम्ही म्हणाल. यशवंतराव चव्हाणांना शाळेत असताना शिक्षकांनी सर्व मुलांना विचारलं, 7वी-8वीचा वर्ग आहे आणि त्या वर्गामध्ये चिठ्ठी सगळ्या मुलांना सांगितली तुम्ही कागदावर लिहून द्या.
मी कोण बनणार आहे. काही मुलांनी मी छत्रपती शिवाजी महाराज बनणार आहे, मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बनणार आहे, मी आमकं बनणार आहे. तर कुणी सायंटिस्टचं नाव लिहिलेलं आहे, कुणी समाजसुधारकाचं, कुणी मी महात्मा गांधी होणार आहे असं लिहून दिलं. त्या चिठ्ठ्या सगळ्या घेतल्या. वाचता वाचता सगळ्या चिठ्ठ्या त्या शिक्षकांनी वाचल्या, कागदावर लिहिलेलं. आणि एक मात्र त्या चिठ्ठीमध्ये होतं, वेगळी चिठ्ठी होती इतरांच्यापेक्षा. प्रत्येकानं आदर्श मोठा ठेवलेला होता, प्रत्येकानं चांगलं लिहिलेलं होतं. पण एका मुलाची चिठ्ठी बघितल्यानंतर ते अवाक झाले आणि त्या चिठ्ठी ती घेऊन गेले मुख्याध्यापकांच्याकडे आणि बघाले. सगळ्या मुलांना मी विचारलेलं होतं की तुम्ही कोण बनणार आहे, पण या मुलानं मात्र जे लिहिलेलं आहे ते वाचा, बघा ते काय लिहिलं आहे. त्यांनी सांगितलं मी यशवंत बळवंत चव्हाण होणार आहे. म्हणजे स्वतःचं नावच लिहिलं होतं, मी हे होणार आहे. बघा, मी स्वतः माझी स्वतःची आयडेंटिटी निर्माण करणार आहे, मी स्वतः माझी स्वतःची एक वेगळी वाट निर्माण करणार आहे, मी माझ्या स्वतःचा मार्ग स्वतः शोधणार आहे आणि स्वतः मी असं बनणार आहे की मला आत्ता तुम्ही जी नावं दिली त्याचा आदर्श फक्त ठेवणार आहे. कारण मी महात्मा गांधी कधीच होणार नाही, मी शिवछत्रपती कधीच होणार नाही. कारण शिवछत्रपती हे शिवछत्रपती एकच झाले, ते मी कधी होणार नाही. पण त्यांचा आदर्श ठेवून मी माझ्या जीवनाची वाटचाल करू शकतो असं त्या चिठ्ठीतनं त्यांना म्हणायचं होतं. आपलं पूर्ण नाव त्यांनी लिहिलं होतं. आणि खरोखर महाराष्ट्राचे शिल्पकार म्हणून यशवंतराव चव्हाण महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री ज्यावेळेस झाले त्यावेळेस त्यांनी शाळेमध्ये लिहिलेलं त्या लहान म्हणजे मुलाचे पाय जसे पाळण्यात दिसतात ना तशातला प्रकार आहे. मित्रहो, हा उदाहरण जाणीवपूर्वक तुम्हाला मुद्दाम सांगितलेला आहे. केशवसुतांच्या कवितेचा अभ्यास करताना केशवसुतांनी हेच सांगितलेलं आहे की जुने जाऊ द्या मरणा लागुनी जाळूनी किंवा पुरुनी टाका, नव्याचा शोध घ्या, स्वतःचा मार्ग स्वतः शोधा, स्वतः बनण्याचा प्रयत्न करा, इतरांच्या आधारानं इतरांच्या काठीनं तुम्ही बनू नका. हा सामाजिक संदेश फार चांगल्या पद्धतीनं 19व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये आपल्या कवितेतून दिलेला आहे. आणि त्या कविता आपण अभ्यासक्रमासाठी या काव्यगंध पुस्तकातून अभ्यासायला लागले. 5 कविता या ठिकाणी इथं आता त्याचा आशय मी तुम्हाला सांगितलेला आहे. त्याच्यावरती केशवसुतांच्या सामाजिक कवितांचा आढावा घ्या असं म्हटलं की तुम्ही याच्यातल्या 3-4 कवितांचं विश्लेषण सहज मांडू शकता. तो चांगला प्रश्न नक्की 100%. पहिला प्रश्न ऑब्जेक्टिव्हचा आहे, दुसरा प्रश्न जो दीर्घोत्तरी आहे 10 मार्क्सचा, त्याच्यामध्ये केशवसुतांच्यावर प्रश्न 100% येणार आहे. आणि याच टॉपिकमध्ये टॉपिक केलेले आहेत मी सांगेल तुम्हाला. पहिल्या टॉपिकमध्ये केशवसूत आणि या ठिकाणी हे वसंत बापट यांची कविता आहे. दुसऱ्यामध्ये नारायण सुर्वे त्यानंतर दुसऱ्या एका कवींची कविता आहे. तिसऱ्या भागामध्ये पुन्हा 2 कवी एकंदरीत आहेत. म्हणजे अजीम नवाज राही त्याला और कल्पना दुधाळांची कविता आहे. लक्षात आलं. नारायण सुर्वे त्यांनावर वसंताबाजी डहाकेंची कविता आहे दुसऱ्या भागामध्ये. आणि पहिल्या भागामध्ये केशवसुतांना और म्हणायला हरकत नाही आहे की हे वसंत बापटांची कविता आहे. आता पुढचा टॉपिक याच भागातला एकूण 4 भाग तुम्हाला अभ्यासायचे आहेत. आणि काव्य निर्मितीची प्रक्रिया 4था भाग. 4 भाग अभ्यासायचे आहेत आणि 4 भागावरती ही प्रश्नपत्रिका तुम्हाला या टर्मला सोडवावी लागणार आहे. तर चांगल्या पद्धतीने विचार आहे. तर आता केशवसुतांच्या नंतर राहिलेल्या एक 10 मिनिटाच्या तासामध्ये आपण पुढच्या कवींची माहिती एकंदरीत घेऊया. आता तुम्हाला मी पुढच्या 2-3 तासामध्ये प्रेम कविता शिकवणार आहे किंवा प्रेम कवितांचा आशय आपण बघणार आहे. कारण प्रेमाविषयी प्रत्येकाला ओढ असते. कारण प्रेम ही मानवी जीवनातील एक भावना आहे. ती भावना फक्त तुम्हाला आता किंवा तारुण्याच्या स्थितीमध्ये फक्त प्रियकर आणि प्रेयसी एवढंच प्रेम वाटायला लागतं. अरे भगवान श्रीकृष्णांच्या वरती उत्कट रीतीनं प्रेम ज्या राधेनं केलेलं होतं ते सुद्धा एक भक्तिप्रेम होतं. आपण आईवरती, वडिलांच्यावरती, भावावरती, बहिणीवरती जे काही प्रेम करतो ना ती सुद्धा एक भावना आहे. मग त्या प्रेमाचा खरा आशय म्हणजे डायरेक्ट विशाल प्रेमावर नुसतं मी नाही तुम्हाला बोलणार, त्याच्यावर सांगणार, ह्या विषयी सांगितला. पण इथं मात्र तुम्ही फक्त प्रियकर आणि प्रेयसी याच्याच प्रेमाचा बाबतीतला विचार, पती आणि पत्नी या प्रेमाचं आकर्षण, प्रियकर आणि प्रेयसी यांचं प्रेम जे आहे ते प्रेम या ठिकाणी इथं या कवितातून चित्रित तुम्हाला करणार आहे. आणि फार चांगल्या पद्धतीनं त्या कविता सगळ्या एकंदर आहेत. नाजूक रोपडे नावाची कविता आहे, आज अचानक नावाची कविता आहे. इतक्या सुंदर कविता आहेत. प्रेयसीच्या मनातल्या भावना कशा जागृत होतात आणि प्रियकराला प्रेयसीच्या मनातल्या जाणीवा कशा स्पष्ट करता येतात त्याचं चित्रण एकंदरीत आहे. म्हणजे तुला दुरून पाहिलं, तुला झुरून पाहिलं, तुझ्या डोळ्यातील रूप हाती धरून पाहिलं, तुझा देह चंदनाची काया, तुझ्या रूपाचा पदर जसा झुलतो, तसंच कवी जसं म्हणतो ना तसं ते
म्हणजे तुझ्या रूपाचा दरा जशी वाघीण चालली, जसं शहार लांग जशी नागिन चालली. कवीचं सांगा, हे प्रेमाचं विषयीचं एक आकर्षण. प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं अगदी सेम असतं, मंगेश पाडगावकर म्हणतात. किती सोपा विचार एकंदरीत आहे. म्हणजे वसंत बापटांनी प्रेमाच्या विविध भावछटा या 5 कवितेतून आता तुम्हाला अभ्यासावे लागणार आहेत. आणि एक एक कवितेत किती सुंदर प्रियकर आणि प्रेयसीच्या मनातलं आकर्षण आहे की जे तुम्हाला चित्रपटातून दिसतं, तुम्हाला एखाद्या प्रेमकथेतून दिसतं, एखाद्या प्रेमकवितेतून दिसतं, एखाद्या चित्रपटातल्या नायक आणि नायिकेच्या प्रेमात हे विषय कसे आलेले असतात, कसं आकर्षण असतं. मनाची ओढ असते, हुरहुर असते, विफल प्रेम असतं. विफल म्हणजे त्याला सोडून घेणं म्हणजे त्याचं दुःख. प्रेमामध्ये सुद्धा या ठिकाणी उत्कट रीतीनं प्रेम केलेलं असतं, पण त्याचं प्रेम अनसक्सेस झालेलं ज्यावेळेला असतं त्यावेळेला त्याला विफल प्रेमाचं चित्रण असं म्हणायचं आहे. शारीरिक प्रेमाची पण आकर्षणाची एक ओढ असते, अंतर्गत मनाच्या नात्यातून केलेली प्रेमाची एक ओढ असते. हे विविध विषय, विविध आशय प्रत्येक कवितेतून वेगवेगळे आलेले आहेत. आणि प्रत्येक कवितेचं शीर्षक इतकं सुंदर या ठिकाणी तुम्हाला आहे की तुम्ही त्या पद्धतीनं फार चांगल्या पद्धतीनं त्याचा आनंद जो आहे तो नक्की लुटणार आहात असं मला एकंदरीत वाटतं. मित्रहो, या BA भाग 2च्या पेपर क्रमांक 4साठी काव्यगंध पुस्तकातील विविध कवींच्या कविता तुम्ही या 6 महिन्याच्या अभ्यासक्रमामध्ये किंवा या तृतीय सत्रामध्ये तुम्ही अभ्यासत आहात आणि त्याच्यावरती तुम्हाला 50 मार्कचा पेपर लिहावायचा आहे. तर कविता फार सोप्या आहेत. पुढं तर इतक्या सुंदर कविता आणि इतक्या सोप्या. कामगार जीवनावरच्या कविता आहेत, त्यानंतर शेतकरी जीवनावरच्या कविता आहेत, वंचितांच्या कविता आहेत. म्हणजे अजीम नवाज राही नावाचा मुस्लिम कवी आहे, तो आपल्यावर होणाऱ्या अन्याय अत्याचार आणि आपल्यापर्यंत साधं शासकीय एखादी योजनासुद्धा पोचत नाही एवढा मी वंचित आहे असं ज्यावेळेला तो सांगायला लागतो ना, त्यावेळेला तिथलं खरं दुःख, तिथल्या खऱ्या जाणीवा, या सर्व गोष्टींचं एकत्रित विवेचन फार चांगल्या पद्धतीनं समजून घेऊन आपण पुढं जाणार आहे. आणि त्याला एक वेगळ्या प्रकारची किनार कुठंतरी आहे असं म्हणायला काय हरकत नाही. तर कवींचा विचार किंवा तसं पाहिलं तर या कमी वेळात म्हणजे तुमचा जवळजवळ 50 मिनटाचा तास असतो, त्याच्यात फक्त 25 ते 30 मिनटं सांगायचं म्हणजे फार धावता आढावा एकंदरीत घ्यावा लागतो. पण काही असे ना, तुम्हाला चांगल्या पद्धतीनं तुम्ही ऐकत आहात, प्रतिसाद देत आहात, लाईक चांगले करत आहात किंवा हजेरी लागावी आपली म्हणून तुम्ही कमेंट चांगल्या देत आहे, याबद्दल तुमचं खरं तर कौतुक आहे. आणि खरोखर सगळे तास शक्यतो अटेंड करत जा, तास सगळे अनुभवत जा, ऐकत जा आणि ऐकलेलं वाया जाणार नाही. कारण श्रवणाला मानवी जीवनामध्ये अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे. आपण जास्तीत जास्त ऐकतो तेव्हा जास्तीत जास्त नॉलेज आपल्याजवळ आलेलं असतं. वाचनापेक्षा श्रवण श्रेष्ठ आहे आणि म्हणून ऐकणं हे महत्त्वाचं आहे. आणि तुम्ही ऐकत आहात त्याबद्दल खरोखर तुम्हाला द्यावे तेवढे धन्यवाद. आणि याच्यातली काही मुलं अजूनसुद्धा कमेंट्स देत नाही आहेत, अजूनसुद्धा त्याच्यात लाईक करत नाहीत, तर ते केले पाहिजे आणि हजेरी लागली पाहिजे. एवढी दक्षता यानंतर तरी घ्या. पुढच्या तासालाही आपण या वसंत बापटांच्या संपूर्ण प्रेम कवितांचा आढावा, म्हणजे त्याच्यातल्या सगळ्या त्या 5 कविता होणार नाही आहेत, कारण प्रेम हा असा विषय आहे की जेवढं सांगाल तेवढं थोडंच आहे आणि ऐकावं वाटतं तेवढंही भरपूर ऐकावं वाटतं की असाही तो विषय आहे. त्याच्यामुळं काय असे ना, आता प्रेमकवितेच्या सगळ्या आशयामध्ये किंवा त्या प्रेमकवितामध्ये मी तुम्हाला पुढच्या तासाला नाऊ घालणार आहे. तुम्ही नक्की या ठिकाणी यासाठी उपस्थित राहाल असं मला निश्चितपणे वाटतं आहे. मित्रहो, या पद्धतीनं आता आपण या ठिकाणी तर विवेचन केल्यानंतर थांबूया आणि पुढच्या तासाला आवर्जून भेटूया. नमस्कार.